ब्रॉट टू यू बाय विगार्ड. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचा जीर्णोद्धार होणार आहे मंदिराचा. जिल्हाधिकारी सर आपल्यासोबत आहेत. मला सांगायचं नेमकं काय जीर्णोद्धार करतोय आपण? नमस्कार. आपल्याकडं जे आई तुळजाभवानीचं जे मंदिर आहे ते जवळजवळ 12व्या शतकातलं मंदिर आहे. याच्यामध्ये पुरातत्व विभागाच्या वतीनं आपण एक डिटेल सर्वे वगैरे केला होता. आपल्या मंदिरामध्ये प्रामुख्यानं ज्या अडचणी येतात त्याच्यामध्ये आपल्याकडं साधारणतः गेल्या 5 ते 10 वर्षामध्ये दररोज किमान 60 ते 70 हजार भाविक आपल्याला भेट देत असतात. आणि परंतु आपल्या मंदिराची जी रचना आहे ती अतिशय प्राचीन आहे आणि जुन्या दगडामध्ये शैलीमध्ये बांधकाम झालेलं आहे. त्याच्यामध्ये जी भाविकांची संख्या आहे त्याला अकोमोडेट करण्यासाठी ते आर्किओलॉजी डिपार्टमेंटच्या सल्ल्यानं आपल्याला ज्या काही चेंजेस करणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर मंदिरामध्ये जसं वेळोवेळी जे काही दगडाचे काहीतरी प्रॉब्लेम आहेत, काही ठिकाणी क्रॅक्स गेलेले आहेत, काही दगड कललेले आहेत आणि गळतीचा सुद्धा प्रॉब्लेम आहे. तर आर्किओलॉजी डिपार्टमेंटचं ज्याला आपण रिकन्स्ट्रक्शन म्हणतात किंवा मराठी भाषेमध्ये भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार. ज्याला जीर्णोद्धार म्हणतात, ज्याच्यामध्ये मूळ ज्या शैलीच्या दगडामध्ये बांधकाम झालंय त्या शैलीमध्येच बांधकाम केलं जातं. आणि ते पूर्ण ही जी प्रक्रिया आहे ती आपला जो पुरातत्व विभाग आहे किंवा ज्याला आर्किओलॉजी डिपार्टमेंट म्हणतो ते राबवणार आहेत. आणि त्यांच्या सल्ल्यानुसार सध्या आम्ही आमचे जे पूर्ण जे पुजारी मंडळ आहे, आमचं जे ट्रस्टचे सभासद आहेत आणि लोकांनासुद्धा आम्ही मंदिराचं जे मूळ आपला गाभारा आहे आणि त्याच्यासमोरचं जे काही जे एरिया आहे ज्याच्यामध्ये भाविक आपले येत असतात तर त्या पूर्ण आराखडा आर्किओलॉजी डिपार्टमेंटच्या मान्यतेनं त्याचा तांत्रिक मान्यतेचा आम्ही पाठवलेला आहे. जो 55 कोटीचा जो मूळ मंदिराचा जो म्हणजे रिकन्स्ट्रक्शनचा प्लॅन आहे, जीर्णोद्धाराचा प्लॅन आहे, तो 55 कोटीचा आम्ही तांत्रिक मान्यतेचा पाठवलेला आहे. लवकरच याला तांत्रिक मान्यता मिळून पूर्ण याबरोबर इतर सुद्धा आराखडा आम्ही शासनाला सादर करणार आहोत. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार वी गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार. नेमके काय त्याच्यामध्ये बदल असणार आहेत? आतला जो गाभारा असेल तो चांदीनं आपण बनवणार आहे. त्याच्यामध्ये जो मूळ जो देवीचा गाभारा आहे त्यात प्रस्तावित असं केलेलं आहे. आमचे जे आर्किटेक्ट आहेत आणि लोकांशी चर्चा केलेली आहे. त्याच्यामध्ये सोने आणि चांदीच्या जे सिंहासन असेल ते सिंहासनाबरोबर आर्किओलॉजी डिपार्टमेंट जसं आता पंढरपूरमध्ये सुद्धा केलेलं आहे की मूळ दगडाचं जे काम आहे तर ते आता बऱ्याच वेळा असं केलेलं आहे की आपल्या मंदिरामध्ये त्याच्यावर मार्बलचं काम केलेलं आहे. तर मूळ गाभाऱ्यात सुद्धा ते मार्बल काढून ओरिजिनल जे दगडाचं काम असेल ते दगडाचं कामं आणि ज्या ठिकाणी जर आवश्यक तिथं समजा काय क्रॅक असतील काय असेल तर ते त्या ठिकाणी ते बदलण्यात येणार आहेत. आणि याच्यामध्ये जे काही आवश्यक बदल असेल प्रेमायसेसमध्ये पण सुद्धा आता काय होतं की बऱ्याच वेळा आमच्याकडं सीमोल्लंघनाचा दसऱ्याच्या वेळेस खूप मोठा आपला सोहळा असतो. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर किमान 10 ते 15 हजार लोक त्या ठिकाणी एकाच वेळी असतात. आणि त्याच्या ठिकाणी आपल्याला जो देवीचा जो मूर्ती असते त्याची एक पूर्ण मंदिराभोवती फेरी होते. त्यामुळं आम्हाला जागेची अडचण येते कारण सर्व बाजूनी ओऱ्या आहेत. तर ह्याच्यामध्ये नवीन आराखड्यामध्ये जवळजवळ आतला जो एरिया आहे जो लोकांना अवेलेबल राहणार आहे तो जवळजवळ दुप्पट होणार आहे. आम्ही त्याची जी ओरी आणि त्यांचं बाहेरच्या बाजूला सरकवणार आहोत. त्याच्यामुळे जवळजवळ दुप्पट एरिया आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे भाविकांना अतिशय सोप्या पद्धतीनं सहजतेनं दर्शन घेता येईल व त्याच्यामध्ये त्यांना म्हणजे आणि लवकरात लवकर आणि जास्त वेळ. सर्वात महत्त्वाचं अजून मंदिराच्या आतल्या बाजूला बऱ्याच वेळा काय होतं की 1-2 दरवाजे आहेत ते खूप कमी रुंदीचे आहेत. तर त्याची रुंदी पण आपण जवळजवळ 10-12 फूट करत आहोत. आर्किओलॉजी डिपार्टमेंटने त्याला संमती दिलेली आहे. तर सर्व जे आपले जेवढे स्टेक होल्डर्स आहेत त्यांच्याशी आम्ही चर्चा केलेली आहे आणि मंदिराचा जो साधारणतः आराखडा आहे साधारणतः 55 कोटीचा तो तांत्रिक मान्यतेसाठी आम्ही सबमिट केलेला आहे. पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली 55 कोटी रुपयाचं हे काम जे आहे ते लवकरच सुरू होणार आहे. संतोष जाधव, TVNine मराठी, धाराशिव. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.